मित्रांनो, 12वी सायन्स नंतर कोणत्या क्षेत्रात जायचं हा प्रश्न विचारल्यानंतर बहुतांश विद्यार्थी गेली अनेक वर्षे जे उत्तर देत आहेत ते उत्तर आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. हो, बीटेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा 12वी सायन्स नंतर 4 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. हा इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील नंबर 1चा अभ्यासक्रम आहे. कम्प्युटर सायन्समध्ये C++, VB, जावा, .NET, पायथन अशा पद्धतीच्या अनेक प्रकारच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस शिकवल्या जाणार आहेत. आणि आपण हे पण जाणतो की अनेक प्रकारच्या फायद्यांमध्ये ही मुलं स्वतःच्या करिअरला पाहत असतात. ते म्हणजे एका जागेवरती बसून एअर कंडिशन चेंबरमध्ये कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम, शनिवार रविवार सुट्टी, उत्तम आणि गललठ्ठ पगाराची नोकरी, परदेशामध्ये जाण्याची संधी आणि हे सगळं करत असताना मेंदूचं काम, इंटेलेक्च्युअल काम. त्यामुळं अशा पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीजकडे जात असताना आणि सध्याच्या काळात नवीन आलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स अशा पद्धतीचं तंत्रज्ञान जर तुम्हाला वापरायचं असेल तर निश्चितपणे बीटेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अशा कोर्ससाठी आपण जाऊ शकता. आपण प्रोग्रॅमर बनतो, आपण डेव्हलपर बनतो, आपण ॲनालिस्ट बनतो, आपण कंपायलरसारख्या गोष्टींमध्ये उच्च पदस्थ, वरिष्ठ आणि सायंटिस्ट म्हणून देखील काम करतो. हे नवीन तंत्रज्ञान आहे. हे आत्ता टेक ऑफ करत असलेलं आणि यापूर्वीसुद्धा सातत्याने यश मिळत असलेलं करिअरचं एक मार्ग आहे, जो मार्ग लोकल टू ग्लोबल आहे. म्हणजे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी या करिअरला उत्तम पगाराच्या नोकऱ्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळत तर असतातच, पण त्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठमोठ्या नावाजलेल्या ब्रँड्समध्ये आपण जर काम करणार असू तर पैसा, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान अशा सगळ्याच गोष्टी, त्यासोबत इनोव्हेशन या गोष्टी आपल्याला मिळत असतात. त्यामुळं बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा तसं म्हणलं तर आजच्या काळातला सर्वोत्तम ट्रेंडिंग असलेला करिअरचा ऑप्शन आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर निश्चित निवडू शकता आणि या करिअरमध्ये मोठं होऊ शकता.